28 ऑगस्ट 2025 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम इथं जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत। गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, विस्तार अधिकारी विजय कीर्तने, विभागीय अधिकारी राजेंद्र देवीकर तसेच मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी बीट जमादार, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम सचिव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्य सेवक आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संवादात ग्रामस्थांच्या शेती, आरोग्य, स्वच्छता, वीज, घरे इत्यादी विषयक समस्या जाणून घेण्यात आल्या। अधिकारी वर्गाने ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यांचे स्थानिक पातळीवर लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले। बहुतेक प्रश्न हे ग्रामपंचायतींशी संबंधित असल्याने गट विकास अधिकारी, ग्राम सचिव, सरपंच सदस्य, विस्तार अधिकारी यांचीही उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमाचं संचालन पोलीस पाटील वसंत विरुडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सरपंच अतुल वाट यांनी केले। या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये राहुल राठी, हाजी अब्दुल नासिर, संतोष शिरभाते, माजी उपसरपंच इम्रान खान, राजेंद्र दावेदार, राजा दावड, मोहम्मद फयाज, अयूब शाह, राहुल भोगरे, नावेद रजा, मयूर खेडेकर, मोहम्मद फहीम तसेच इतर अनेक ग्रामस्थांचा समावेश होता। इंडिया न्यूज R7 सपंदर शहा। आपल्या कुरुम मंडळात किती प्लॉट आहे? 12 आहे की सर 6 आहे? एका पिकाचे 6 प्लॉट आहे की 12 आहे? 12 प्लॉट असतो सर। 12 पैकी आपण 400 घेऊ ना, याच्याकडे दोन गुणा यादीच पाहिजे आपली। यादीचे 2-3 असं तर केली म्हणजे सर ते आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवू। लक्षच ठेवा तुम्ही। आणि मी एक सांगितलेलं आहे की सर्व प्लॉट धारक जिथे जिथे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्लॉट आहे त्यांना येऊन दर महिन्याला तिथं व्हिजिट पण करा सांगितलं होतं मी। महिन्यात दर महिन्यात आता सोयाबीन कधी काढायला येते? ऑक्टोबर मध्ये। त्यात शेतकऱ्यांना माहित असेल तर ते आधीच काढून घेणार नाही। सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेच्या आता प्लॉट खाली होईल। ऑक्टोबर मध्ये कसं काय करणार? जेव्हा पीक कापणी कराल तरी आपण तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगून आणि शेतकऱ्यांनी पण सांगायचं की बाबा आमचं आता पीक काढण्यावर आलेलं आहे, तर अशा पद्धतीनं दोघांनी सोबत एकमेकांच्या संपर्कात राहूनच पीक कापणी प्रयोग करायचे। पीक कापणी तुमच्याकडे कोणत्या पीक कापणीची? मुगाचा आहे महाग 2 मध्ये आणि तुरीचा आहे गोपाळपूर मध्ये। शेतकऱ्यांना सांगितलंय त्या? हो सर सांगितले, त्यांना नॉलेज दिलंय? हो सर सांगितले, पत्र पण दिलेलं आहे म्हणजे कापणी आहे 2-3 दिवस आधी कळवा म्हणून। बरं, तुम्ही दिले असतील तर पत्र देऊन टाका आता। हो सर। तुम्ही काहीच काम नका करू, थोडं लेखी काम राहू द्या तुमचे। आम्हाला माहित असतं एक काम करा, आपण परत एक 8 दिवसांच्या आत एक बैठक होईल। आपण व्हिडिओ कॉलवर घेऊ। वॉर्निंग नाही, पोलीस पडला वॉर्निंग नाही, पत्रही दिलं नाही, वॉरच नाही मिळालं। ग्राम सचिव त्यांना येऊ द्या ना, ग्राम सचिवांना। इकडे थांबा आता, तिकडे बाहेर काय करू राहिले? इथं थांबा, इथं थांबा तुम्ही। ग्राम सचिव तुम्ही शेतात गेले का? प्लॉट टाकला का? नाही, प्लॉट मी देऊ का कीर्तनींना एक इन्क्रीमेंट बार करायचा आदेश आताच? तर मग तुम्ही त्या गावामध्ये जिथं तुम्हाला प्लॉट टाकायचा आहे, प्लॉट टाकणार कधी टाकणार प्लॉट? तर आपल्याला विनंती आहे की आपल्याला कधी द्यायचं, यांना विनंती करू नका, आता आदेशच करा। तुम्ही ते लवकरात लवकर कार्यवाही करून ते माझ्या ऑफिसला पोहोच। आज साहेबांशी मला त्या दिवशी बोललो। तुम्ही माझं काय म्हणताय विषय यावर्षी की तुम्ही जो प्लॉट टाकला तो प्लॉटचे डायमेन्शन्स कुठं टाकला त्याचं जीपीएस वर टाकावं लागतं, ते केलं का तुम्ही? कारण पुढं वेळ ऑनलाईन कधी करणार? यांना काय टाईम नाही? 15 ऑगस्ट पूर्वीच करायचं होतं ना ते। सोळंके साहेब चौगुली त्याची मदत घ्या। हे असे बरेच ग्राम सचिवांनी केलं नसेल का? माझी अडचण अशी आहे की रॅन्डम काढला तर ते ओळीचं रॅन्डमली काढता येऊ लागला। सगळी मदत करतो तुला, मी घरी आणून देतो तुझ्या, पण तू कोणाला विचारता घरी? अरे भूक लागली तरच
ते बाळ पण रडल्याशिवाय आई त्याला हे खाऊ घालत नाही. जर समजत नाही तर शांत बसायचं नाही. चौगुले पण पुरुष आहे का ते मदत करायला तयार आहे त्यांना विचारलं करा. आणि तुमचे साहेब इतके चांगले अधिकारी आलेत आता तुमच्याकडे तायडे साहेब, ते तुम्हाला म्हणजे मी पहिल्यांदा माझ्या पूर्ण या 12-15 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये असं पाहिलं की तालुका कृषी अधिकारी आगामी काळामध्ये जे काय हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे सणोत्सव आहेत त्या सर्व सणोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. राहुल गांधीजी यांचं पण अभिनंदन करतो, कारण आपल्यासाठी हा सन्मानाचा बाब आहे आपल्या कृषी जपूसाठी की राज्याच्या कृषी मंडळ आयोगावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि इथे येण्याचं मुख्य प्रयोजन असं आहे की इथं आपल्या गावामधील लोकांच्या ज्या काही वेगवेगळ्या डिपार्टमेंट ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी आपल्याला आज ऐकून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये जर तात्काळ जर तक्रारी सोडवता येत असतील ग्रामीण भागातील सर्व कर्मचारी इथं हजर आहेत. मला कीर्तने साहेब पण पुस्तक जातात कुठे आले त्याच्या. आणि म्हणजे माझा आता कालेरी सरप्राईज आणि संवाद कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये हेच अनुभव आला की जास्तीत जास्त लोकांच्या समस्या आहेत ग्रामपंचायतची आणि कृषी एमएससीबीचे विषयाशी आहेत. एमएससीबीचे पण अधिकारी आलेले तर बाकी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपले जे काय तक्रारी आहेत तर लेखी स्वरूपात एक फॉर्मॅट दिलं फॉर्मॅटमध्ये आपण त्या तक्रारी द्या, कारण त्याचा एक रेकॉर्ड टीपीएम आमच्याजवळ नामस्थित होतं आणि ते संबंधित अर्ज आम्ही त्याच्या डिपार्टमेंटला पाठवतो. म्हणजे आज जर आमच्याकडून त्याच्यावर लगेच निर्णय मिळाला तर त्या डिपार्टमेंटला आम्ही ते आणि त्यांच्याकडून त्याचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.